नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड या कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी, सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, आपल्या भारतीय संस्कृतीत थोरली वहिनी आणि धाकटा दीर यांच्यात एक भावनिक नातं असते म्हणतात. म्हणजे अनेकदा ही थोरली वहिनी आईची भूमिका सुद्धा बजावते असंही बोललं जातं. आणि तिच्यासाठी धाकटा दीर हा मुलासारखा असतो आणि तो दीरही त्या थोरल्या वहिनीवर आईसारखीच माया करतो. असं एक आपल्या भारतीय संस्कृतीची पद्धती आहे म्हणा, रीत आहे म्हणा. हे सगळं आज इथे सांगण्याचं कारण म्हणजे आज सकाळपासून माध्यमांवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ. आज ग्रामपंचायतींचं मतदान चालू होतं. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार, वय वर्षे 86, याही मतदानाला गेल्या होत्या. साहजिकच उपमुख्यमंत्र्यांची आई मतदानाला आली म्हटल्यावर माध्यमांनी त्यांना घेरलं आणि त्यांना प्रश्न विचारला की अजितदादांबद्दल काय. तर त्यांनी लगेच उत्तर दिलं की माझं वय आज 86 वर्षाचं आहे आणि अजित माझ्या डोळ्यादेखत उपमुख्यमंत्री जो आहे तो मुख्यमंत्री झालेला पाहायला मला आवडेल. तो लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हावा अशी माझी इच्छा आहे. एका आईचं मत होतं ते, प्रत्येक आईला आपला मुलगा कर्तृत्ववान आहे आणि तो उच्च शिखरावर जावा असंच वाटत असते. इथे अजितदादा हे खरोखरी कर्तृत्ववान आहेत. मात्र नशिबानं कायम त्यांना हुलकावणी दिली आणि या हुलकावणीसोबतच त्यांचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या हातून काढून घेणारे त्यांचे सख्खे काकाही होते असं म्हणतात. म्हणजे अजितदादांनीच एकदा कुठेतरी बोलताना असा आरोप केला होता की 2004 मध्ये मी मुख्यमंत्री झालो असतो, पण आता हे पुढलं मी बोलणार नाही. आता अजित पवार हे साधारणतः 1990च्या दरम्यान राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. तेव्हापासून हळूहळू वाढत वाढत ते साधारणतः 2004च्या दरम्यान उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले होते. ते जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले त्यावेळी त्यांचे काका शरदराव पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं नव्हे देशाच्याच राजकारणातलं एक बडं प्रस्थ होतं आणि एकूण त्यांच्या छत्रछायेखाली अजितदादांची जी काही वाटचाल सुरू होती ती बघता अजितदादा हे पवारांचे पुढले वारस आहेत असं राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं होतं. शरद पवारांना एकच मुलगी. 1991 मध्ये त्या मुलीचं म्हणजे सुप्रियाचं लग्न झालं. सुप्रिया पवारच्या सुप्रिया सुळे झाल्यात आणि त्या नंतर राजकारणात कधीच सक्रिय नव्हत्या. मात्र त्याच वेळी अजितदादा
हळूहळू झपाटून वर चालले होते. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांची युती होती. मात्र काँग्रेसचा आग्रह होता की आमच्या जागा कमी असल्या तरी आम्हाला मुख्यमंत्री पद द्यावं. आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला जर ती जागा म्हणजे मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर अजितदादाच मुख्यमंत्री झाले असते. आणि जवळजवळ सगळं नक्की होतं असं म्हटलं तरी चालेल की आता अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. मात्र कुठे माशी शिंकली माहीत नाही. शरद पवारांनी काँग्रेसला सरळ सरळ क्लीन चिट दिली आणि सांगितलं की ठीक आहे, तुम्ही म्हणता तुमच्या जागा कमी असल्या तरी मुख्यमंत्री तुमचा, त्याच्या बदल्यात ही 4 महत्त्वाची खाती आम्हाला द्या. असं म्हणून पवारांनी कॉम्प्रोमाइज करून टाकलं आणि अजितदादांची मुख्यमंत्री पदाची आयुष्यात आलेली संधी हुकली. त्यावेळी जर शरद पवार थोडे फर्म राहिले असते तर तेव्हाच 2004 मध्येच अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. मात्र पवारांनी त्यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणा. काही राजकीय विश्लेषकांच्या आणि आतल्या गोटातल्या मंडळींच्या म्हणण्यानुसार पवारांनी हेतुतः त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, असाही एक आरोप दबक्या आवाजात होतो आहे. आता त्यामागे कारण काय? तर कारण अशी सांगितली जातात की पवारांना आपले राजकीय वारस म्हणून अजित पवारांऐवजी भविष्यात सुप्रिया सुळेंना पुढे आणायचं होतं. आणि जर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर सुप्रिया सुळे या कायम दुसऱ्या स्थानावर राहिल्या असत्या. त्यामुळे पवारांनी ठरवून अजित पवारांना त्यावेळी मुख्यमंत्रीपद दिलं नाही. उदार अंतःकरणाने मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या झोळ्यात टाकलं. आता हे जर खरं असेल तर मग अजितदादांच्या दुर्दैवाबद्दल आपण हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळी सुप्रिया सुळे राजकारणात कुठेच नव्हत्या. 2006 साली सुप्रिया सुळे या त्यांच्या पब्लिक स्कूलच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात आल्या आणि मग हळूहळू त्यांची पुढे वाटचाल सुरू झाली. पुढे मला वाटते काहीतरी वर्ष 6 महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एक राज्यसभेतली जागा खाली झाली होती. तिथे सुप्रिया सुळेंना उमेदवारी दिली गेली आणि त्यांना राज्यसभेत पाठवलं गेलं. तिथेही शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंशी तडजोड करून सुप्रियांना अविरोध कसं पाठवता येईल हे बरोबर मॅनेज केलं होतं. तिथून हळूहळू सुप्रियांची राजकारणात घोडदौड सुरू झाली. आता यावेळी अजित पवार आणि सुप्रिया हे दोघंही समांतर धावत होते म्हटलं तरी चालेल. पण मग पवार राज्यसभेत आले, सुप्रियांना लोकसभेत पाठवलं गेलं बारामतीतून. हे सगळं एक एक घडत गेलं आणि नंतर पक्षातच अजितदादांना थोडं दुय्यम स्थान दिलं जायला लागलं असं लक्षात आलं. इथून थोडा अजितदादांच्या पिछेहाटीचा काळ सुरू झाला होता असं म्हटलं तरी चालेल.
आता 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता गेली. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेला आपल्या बाजूला घेऊन शरद पवारांनी सत्ता बसवली. त्याआधी अजित पवार भाजपसोबत जे गेले होते आणि जे 72 तासाचं सरकार महाराष्ट्रात बनलं होतं, त्याही वेळी असं म्हणतात, म्हणजे हे अजित पवार, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी सांगितलं आहे की शरद पवारांनीच आम्हाला असं करायला सांगितलं होतं. आता त्यामागे त्यांचं काय राजकारण होतं काय नाही हा भाग वेगळा. आता हा पहाटेचा शपथविधी, 72 तासाचं सरकार, हे सगळे प्रकार शरद पवारांच्या संमतीनेच झाले होते हे देवेंद्र फडणवीसांनीही जाहीररित्या सांगितलं आणि अजित पवारांनीही जाहीररित्या सांगितलं आहे. मात्र त्यावेळी नंतर जो काही प्रकार घडला त्यात अजित पवारांना शरद पवारांनी तोंडघशीच पाडलं होतं. पक्षात कुठेतरी त्यांच्या प्रतिमेला एक थोडा धक्काही बसला होता. हे शरद पवारांनीच घडवून आणलं होतं असं म्हणता येत नाही का? तेव्हापासून कुरबुरी या चालूच होत्या आणि नंतर महाआघाडीचं सरकार पाडलं गेलं 2022 मध्ये आणि त्यानंतर शिवसेनेतला एक गट फुटून भाजपसोबत जाऊन महायुतीचं सरकार महाराष्ट्रात बनवलं गेलं. तेव्हापासूनच अजित पवार हे बाहेर जाणार अशी चिन्ह दिसत होती. कारण तेव्हापासूनच अजित पवारांना पक्षात कायम दुय्यम स्थान दिलं जात होतं आणि सुप्रिया सुळेंना, ज्या की दादांची लहान बहीण, कर्तृत्वानीही दादांइतक्या कर्तृत्ववान नाहीत, तरी त्यांना महत्त्वाचं स्थान दिलं जात होतं. हे कुठेतरी अजितदादांना वारंवार खटकत होतं. त्यामुळे ते आता केव्हाही बाहेर पडू शकतात असं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. आणि त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी, मे महिन्यात किंवा जूनमध्ये मला वाटते, शरद पवारांनी मी सगळी पदं सोडून राजकारण संन्यास घेतो आहे अशी घोषणा केली. मग सगळ्यांनी, जयंत पाटलांसकट सगळ्यांनी स्टेजवरच गळे काढून तुम्ही जाऊ नका म्हणून विनवणी केली. मग त्यावेळी अजित पवारांनी जी काही भूमिका घेतली होती त्यावरून एक लक्षात आलं होतं की अजित पवार आता बंडाच्या मनस्थितीत आहेत. आणि मग नंतर जेव्हा एक ज्येष्ठांचा गट बसला आणि त्यांनी शरद पवार हे अध्यक्ष असतील आणि सुप्रिया सुळे या पक्षाच्या कार्याध्यक्ष असतील असं जेव्हा जाहीर झालं तेव्हा अजितदादा चांगलेच दुखावले असणार आणि त्यानंतरच पुढल्या सगळ्या घटना घडल्या असणार, ज्याचं पर्यावसान 2 जुलैला अजित पवार 40 आमदारांसह पक्षातून बाहेर पडून भाजपसोबत उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये समाविष्ट झाले. आता हा सगळा घटनाक्रम जर लक्षात घेतला तर शरद पवारांनी आपल्या मुलीला पुढे न्यायचं, जी की कर्तृत्वात या पुतण्याच्या तुलनेत उजवी होती, तरी तिला पुढे न्यायचं म्हणून या कर्तृत्ववान पुतण्यावर कायम अन्याय केला. आणि त्यामुळे शेवटी एक दिवस अजित पवारांना बंड करून बाहेर निघावं लागलं, उठाव करावा लागला आणि काकांपासून दूर व्हावं लागलं.
मात्र यामागे याच काकांनी या पुतण्याचं मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं होतं. तो रागही कुठेतरी असणारच. आणि आता झालंय असं की 3 पक्षांचं सरकार, त्यात भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष, त्यामुळे भाजपच्या मताने सगळ्या गोष्टी होणार. म्हणजे खरं तर तेव्हाच 30 जून 2022ला मुख्यमंत्री भाजपचाच व्हायचा असं चालू होतं. पण एक राजकीय खेळी म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं गेलं. आता पुढे 2024च्या निवडणुकांनंतर ते मुख्यमंत्री राहतीलच असं नाही. आणि अजित पवारांचा पक्ष एकदम एवढ्या जागा घेऊन सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल अशी आज तरी चिन्ह नाहीत. त्यामुळे इमिजिएटली अजितदादा काही मुख्यमंत्री होतील असं चित्र दिसत नाही. मात्र त्यांच्या आईला हे वाटणं साहजिक आहे. पण त्यांच्या आईंनी, आशाताईंनी ज्या आपल्या दीरावर विश्वास टाकला, त्या दीरानेच कुठेतरी या आपल्या पुतण्याचा घात केलाय हे आपल्याला वरच्या विवेचनावरून लक्षात येईल. आशाताईंच्याही ते लक्षात आलं असावंच इतक्या वर्षाच्या अनुभवातून, पण त्यांना ते जाहीररित्या बोलता येत नसावं. पण या सगळ्या घटनाक्रमात एक निश्चित होतं की ज्या थोरल्या वहिनींनी तुमच्यावर मातृवत प्रेम केलं, आईसारखी माया केली, तिची इच्छाही तुम्ही पूर्ण करू शकलेला नाहीये. हे पातक तुमच्या शिरावर कायम राहणार आहे. शरदराव, तुम्ही या थोरल्या वहिनीची जर इच्छा पूर्ण करू शकला असतात, काही काळ का होईना अजित पवारांना मुख्यमंत्री केलं असतं, तर कदाचित त्यांनाही बरं वाटलं असतं. आणि त्यात कदाचित त्यांना एक जे समाधान मिळालं असतं ते शरदरावांनाही कुठेतरी या थोरल्या वहिनींनी आशीर्वादच दिले असते. मात्र कन्येच्या प्रेमाने आंधळे झालेल्या शरद पवारांनी ते केलेलं नाही हे वास्तव आहे. आणि त्यामुळे थोरल्या वहिनींचं मन दुखावलं हे पातक कायम शरद पवारांच्या कपाळी लिहिलं जाणार आहे. आता भविष्यात काय दडलं आहे हे सांगता येत नाही. अजित पवारांचा हितचिंतक समर्थक असलेल्या प्रत्येकालाच वाटणार की आशाताईंच्या आयुष्यात कधीतरी त्यांची इच्छा पूर्ण व्हावी. मात्र सद्यस्थितीत तरी शरद पवार ती इच्छा पूर्ण होऊ देतील का, हाही खरा कळीचा मुद्दा राहणार आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला आवडला असेल तर इतरांनाही तो व्हायरल करा. आपण जर प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपलं स्वागत आहे. केलं नसल्यास लगेच ते सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.